नमस्कार. माझं नाव सृष्टी दीपक दनाने, म्हणजे तुमच्या सर्वांचीच आवडती केवडा. तुम्ही 10वी अ ला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या 10वीचे नवनवीन अपडेट्स मिळतील, नवनवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. चला, आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. एकदा जातीला मोक्ष मिळाला ते बरंच झालं, नाहीतर तुमच्यापेक्षा माझं मन मला जास्त खात होतं. देव सगळं करतो ते ठरवून करतो, उगाच काय नसतं हे बी कळलं. डोक्यावरनं एक हात काढला तर दुसरा ठेवला सुद्धा. खरंय बघ दीपे, पण पुण्याला जायचं कसं करायचं? नाही म्हणजे गाडी बघितली पाहिजे ना, नाहीतर आजचं उद्या, उद्याचा परवा करता करता ते पुण्यात बघितलेलं घर बी निघून जायचं आतनं. मला वाटलं आप्पा आल्यात म्हणल्यावर तुमचं मत बदललं असेल. तिच्या जाण्यानं बदललं नाही, त्यांच्या येण्यानं काय बदलणार आहे? बदलावं लागल तुला. कशामुळं? आईनं मला आणि मी तिला शब्द दिला होता. तिनं शब्द का दिला हे माझ्या ध्यानात आलं म्हणल्यावर तुझ्या बी तवाच ध्यानात आलं असेलच की. म्हणजे माझ्यामुळे शब्द दिलाय असं म्हणा की. आणि तसं असेल ना तर मोडा तो शब्द. पण मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करून बोलले होते. डोळ्यात पाणी आलं म्हणजेच दुःख झालं, आणि होला हो म्हणलं म्हणजेच माणूस आपलं होणार असेल ना तर मोडते मी शब्द. पण सगळ्यांनी एकदम एकाच नदीत उड्या घ्यायच्या म्हणल्यावर किनाऱ्यावरनं हात देऊन वाचवणार कोणीच नसणार आहे हे ध्यानात ठेव. तुमच्या एवढंच दुःख मला बी झालंय, पण आता भविष्याचा विचार नाही केला ना तर आयुष्यात फक्त दुःखच उरल. बाकी सगळं संपलेलं असेल. आणि हे व्हायला नको म्हणूनच म्हणत होते इथनं चला. त्याला मी आत्ता बी तयार आहे दीपे, तुला कवाच मी चुकीचं किंवा वाईट समजले नाही. फक्त आईला सोडून जाताना दुःख झालं असतं, पण आता काय, सगळा रस्ताच मोकळा आहे आणि जाण्याशिवाय बी काय पर्याय नाही. पण माझ्याकडे हाय पर्याय. म्हणजे बघ, नीट विचार कर तू. तुझं समजा आयुष्य हितच गेले आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तिथलं 20,000 म्हणजे हिथले 10,000. आणि त्रास होणार, मन नाही लागणार ते वेगळंच. दादा, मला माहिती आहे तुझं मन या गावात, या घरात, हिथल्या माती माणसात लागतं. म्हणून म्हणतोय तू इथंच गावी थांब. मी मुंबईला जातो कामाला. नाही, नको, मला तुमच्या जीवावर बसून खायचं नाही. अरे बसून का खाशील तू? त्यातला पोरगा नाहीस तू. हे बघ, इथं कमी गरजात आणि कमी पैशात सुद्धा सुखात राहशील. आणि पोरानं बापाकडनं पैसे घेतले म्हणजे त्याला आईत खाऊ म्हणत नाही. अरे बाप असतोच ना घर उभं करायला.
दाद्या, तुझं मन इथं रमतं आणि तुझ्या आईशिवाय माझं मन इथं लागायचं नाही. नाही, नको. त्यासने घेऊ दे जबाबदारी. हात जोडतो मी. आजवर कुठली जबाबदारी पार पाडायला तुमच्यावर नव्हतो मी. तिथं इथून पुढे एक बाप म्हणून मला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे. घर तरी चालू दे. दाद्या, तुला जमल तेवढं कर. जिथं कमी पडेल तिथं मी आहेच की. पण तुझं इथं राहणं महत्वाचं आहे, कारण तू इथल्या मातीत वाढलायस. तिथल्या सिमेंटच्या जंगलात तुझा जीव गुदमरेल रे. जंगलात राहणाऱ्या वाघाला शहरातल्या पिंजऱ्यात टाकल्यावर जसं वाटतं ना, तशी अवस्था होईल तुझी. तुझ्या आजूबाजूला लोक तर असतील, पण तुझी पर्वा करणारं कोणीच नसेल. तिथं गावातून गेलेला माणूस एकटा पडतो. ना मोकळा श्वास, ना कसली मोकळीक. दाद्या, तुझं तरुण पण ट्रेनच्या डब्यात धक्का खात, गर्दीत गुदमरलेल्या श्वासात आणि गावच्या आठवणीत दिवस ढकलण्यात जाऊ नये असं वाटतं मला. तुझी आई मला कवाच माफ नाही करणार, कारण तुला बी माहिती तू इथं राहावं हीच तिची शेवटची इच्छा होती. अबे, तू जाणार होतास ना, म्हणून आजपासून तुझ्या घराकडे फिरकायचं बी नाही म्हणलं, म्हणून डायरेक्ट इकडं आलो. सकाळी गेला चिला असं वाटलं, पण तू सायकल घेऊन इथं आलायस. जायचं मूर्त गावाना होय तुला. आता फादर आलंय म्हणल्यावर राहणार असं अजून 1-2 दिवस, आहे का नाही? नाही, मला वाटतंय काहीतरी वेगळंच आहे. सांगतील का आब्या? आता मी गाव सोडून कुठंच नाही जाणार, इथंच थांबणार आहे नेहमी तुमच्यावर. कसं काय म्हणजे अशी काय जादू झाली? अरे काय झालं माहिती आहे का, आप्पा दादाला म्हणलं मी तिकडे जाऊन बघतो कामाचं, तू इथंच घर सांभाळ म्हणून, आणि दादाला ते लगेच पटलं, त्यामुळे आता इथंच थांबणार बघ. म्हणजे ज्या आप्पासनी तुम्ही नाही तसलं बोलला, त्यांनीच तुमचा किस्ता विचार केला बघ. विचार केला असता तर आज पावतर आला असतं की. आई गेला येऊन काय उपयोग? काय बी कसं बोलतोस किरण्या? आता त्यासनी वडिलांची सगळ्यात जास्त गरज आहे, म्हणून देवान त्यासनी पाठवलं असेल ना. देवाला जर एवढीच काळजी असते तर ठेवलं असतं की दोघांनी बी. जगण्यातला अर्थ काढून घेऊन अमरतेचं वरदान देऊन काय उपयोग आहे तूच सांग की. आधी तरी बरा होतास बाबा, आता तर लयच अवघड बोलायला लागलायस. पण असू दे, कसा का असनास तू थांबलास ना, हे भारी झालं बघ. होय, पण आब्या, तू जे आज इथं आहेस ते फक्त तुझ्या बापामुळेच आहेस, हे विसरून नाही चालायचं. होय, एवढ्या दिवसात हे एकच काय ते चांगलं होतंय बघ. त्यांनी आमच्यासाठी लय सण केलंय आणि इथनं पुढं बी करणार आहेत. आम्ही का नाही एवढ्या दिवसात आयला 1 मिनिट सुद्धा विसरला नव्हतो, पण जेव्हा आप्पांनी मला आणि दादाला मिठीत घेतलं का नाही, तेव्हा तेवढा वेळ का होईना पण आम्ही विसरलो होतो आमच्या आईला. आधी वाटायचं आईनं एवढ्या वाईट माणसावर का लगीन केलं असेल म्हणून, पण आता कळतंय बघ माझ्या आईनं त्यांच्यावर का लगीन केलं ते.
अरे उलट असं म्हण की आपण आईच्या समजा चांगला आहे म्हणून लगीन केलं असेल, तेव्हा बायकासनी कुठं मोकळी होती नवरा ठरवायची. अरे पण आता आहे की केवढं नावाची कशी निवड केली हा. होय रे मध्या, आता केवढा काय विचार करत असेल आणि कसं सहन करत असेल हे समजतं. अरे आव्या, केवढ्यापेक्षा रेशमीची अवस्था लय वाईट आहे. लय रडल्या ती. तिला कळू की तू थांबणार आहेस ती. ती तर येडीच आहे बघ, एवढं रडायची काही गरज आहे का? अरे हो, येडीच आहे ती. नाहीतर कदर नसलेल्या माणसासाठी कशाला रडत बसली असती. ए किरण्या, ढकल. काय व आपली सगळी जमीन किस्ती आहे? आपली आहे की 1.5 एकर आहे, पण आपण समधी कसत नाही. काम करायला आहे मी दोघंच, त्यामुळे एकाला गुराकडे जायला लागते. त्यामुळे 1 एकर दिले आपण आबासनी वर्षभरासाठी, आणि 1/2 एकर आहे, त्यात होतेच की पोटापुरते आपलं. आबा देतात का सगळं हिशोबानं? आबा अगं डोळं झाकून विश्वास ठेवा असा माणूस आहे तो. एवढं धान्य काढतात, पण एक दाना इकडचा तिकडे करीत नाहीत. पण सगळी जमीन आपल्याकडे असती तर त्यासने अर्ध द्यावं लागलं नसतं ना? ते बी खरं आहे, पण आपल्याला बी झेपायला पाहिजे का नाही. आता आबा मागल्या वर्षीच म्हणत होतं मला काय गुडघ्यानं होईना, ते एरपिडीतले 1 एकर आहे ना ते तुम्ही माघारी घ्या. मग आई बोलली म्हातारी बर, तेव्हा कुठं आबांनी केले. मी बी म्हणलं जाऊ दे, त्या एकाचा बाप काय पैसा धाडायचा नाही, तेवढंच म्हणलं म्हातारीला होऊन जाईल. पण तू जर म्हणत असेल तर आपण माघारी घेऊयात, काय करायचं बोल. घ्या की मग. कष्ट करायची तयारी आहे का तर घ्यायला बाया. लय आहे, आणि एकच वावर कशाला, समधीच घ्या की. पाहिजे तर आपली सगळी गुरं द्या अर्धली ना. वावरातल्या पिकात गुरांच्या दुधापेक्षा जास्त फायदा नाही का? हिशोबाला केव्हा बसलोच नाही ना, त्यामुळे कशात फायदा आणि कशात तोटा केव्हा कळलंच नाही बघ. पण खरं सांगू का तुला, दुधातनं किस्ता पैसा येतोय ह्यापेक्षा दारात बांधलेल्या गुरामध्येच मन रमतंय बघ. आणि एकदा लळा लागला की फायद्या तोट्याचा विचार कुठे येतोय डोक्यात. पण आता करूया, नाहीतर हा इथंच राहावं लागल. आणि सगळेच बदल वाईट नसतात. जवळ आपण हाय हे सोडत नाही तोवर नवं काहीतरी कसं येईल सांगा बघू. आता आपण आपली सगळी जमीन घरी कसायची, आता आबांचं बी झालंयच की सगळं नीट. म्हणजे मी आता नोकरी न शोधता दिवस रात काय शेतीत थांबायचे का? अजिबात नाही. अहो हे समजा करायला मी आहेच की. आणि तसं बी आता भाऊजींची पण 10वी होईल, मग काय ते सकाळचं कॉलेज करतील आणि दिवसभर माझ्यावर रानात काम करतात. नाही नाही, मला नेमकं सांग मी काय करायचं ते. तुम्ही इथंच कमी पगाराची का असेल, पण नोकरी बघा, म्हणजे दोन्ही होईल. बाहेरनं काय लागल ते तुम्ही आणाल आणि शेतात जे पिकल त्याच्यावर घरातलं भागल. वर्षभरात खाऊन राहील एवढं होईलच की 1.5 एकरात. तिघासने लागतेच किस्त, म्हणजे मामाचे पैसे पाठवताल ते साठवता येते. अडी अडचणीच्या काळात दुसऱ्या पुढे हात पसरा लागायचं नाही. दीपे, लग्नानंतर आईनं घराचा सगळा हिशोब आणि जबाबदारी तुझ्या हातात देऊन काही चूक केली नाही बघ, आता कळते. आता घरी गेल्या गेल्या लगेच मुरडात फोन करतो. आता कुठं नोकऱ्या निघाल्यात खाण्यात बघायला पाहिजे ना. सगळी कागद गोळा करतो आणि लगेच कामाला लागतो.
आभ्या इकडे ये जरा. बस इथं. बोला की आप्पा, काय म्हणताय? तुझ्या तोंडून आप्पा ऐकून तुला नीट बोलायला बी यायचं नाही ना. तू 14 वर्ष आधीचा आभ्या आठवलं मला. 2 वर्षांचा होतास. बोबडं बोलायला यायचं, ते बी नीट बोलायचं नाहीस. मला हा पप्पा असं काहीतरी म्हणायचंस. असं रांगत रांगत यायचं मी दिसलो की. तेव्हा 8 आण्याला 4 गोळ्या मिळायच्या. मी ते आणले असतील ना, हे बरोबर ओळखायचा तू. तसं माझ्या मांडीवर येऊन बसायचा आणि हळूच माझ्या वरच्या खिशात हात घालून ते काढायला बघायचा. आणि मी तुला त्या गोळ्या दिल्या ना की हसत हसत तोंडात टाकायचा. तुझा मी बघितलेला तो शेवटचा चेहरा, त्यावर आत्ता बघतोय. अभ्या, एवढ्या वर्षात तू कवाच माझ्यासाठी मोठा झाला नाही जवळ मी तुला बघितलं नाही. त्यामुळे विश्वासच बसत नाही की तूच तो अभ्या आहेस का. मला तर तेवढं बी नाही आठवत बघा. तरी बी मी विश्वास ठेवलाच की तुम्हीच माझा आप्पा आहे म्हणून. अजून चिडलास? हो, कारण तुमच्यामुळं मी लय ऐकून घेतलंय. माझ्या आईनं तुमच्यासाठी लय सण केलंय. जिथं जिथं वडील लागलं तिथं तिथं तुमच्याबद्दलचा राग अजूनच वाढत गेला. हा ना, तर तुम्हीच सांगा की एवढ्या वर्षाचा राग असा एका दिवसात कसा जाईल? दिसायला जरी माझ्यागत असलंस ना तरी बोलायला आईगतेस. ती बी असंच मोठमोठं बोलायची. माझी साथ नव्हती र, नाहीतर आज तुम्हाला काय बी कमी पडू दिलं नसतं. आज समजा असून बी काय उपयोग असं नाही बघा. आप्पा, मी शाळेत शिकलोय. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणून. आणि आता ते रोज जाणवत आहे. आता काय बी मिळलं का नाही, अगदी देव जरी खाली आला का नाही तरी आईची सर नाही याची त्याला. खरंय, तिची जागा मीच काय, कोणी बी नाही घेऊ शकत. अरे माझ्याशिवाय तिनं तुम्हाला वाढवलं नाही नुसतं, तर तुम्हाला संस्कार दिलेत, विचार सुद्धा दिले. त्यामुळे अभ्या, तू असं घरी राहणं बरं नाही. अरे तू शिकून मोठं व्हावं यासाठी तिनं जीवाचं रान केलंय. हो आप्पा, अहो मला बी शाळेत जायचंय, पण पुण्याला जायचं काय ठरत नव्हतं बघा, म्हणूनच राहिलं. उद्यापासून जाईन मी. आप्पा, माझ्यासाठी एक कराल का हो? अरे सांग की, नक्कीच करतो. त्यासाठी चालू आहे ना इथं. माझ्यावर शाळेत याल? आज पाहू तर तुमच्यावरनं मला लय चिडवलं. शाळेत कधी पालक मीटिंग असली ना तर आय नाही तर दादा याचा. तुम्ही आला का नाही तर समजासने लय बरं वाटेल बघा. आणि तुला? मला बी. नक्की सोबतच जाऊ आपण.
वा 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 वा. आपला गुणी विद्यार्थी अभिजित पवार याचे वडील आज शाळेत पहिल्यांदाच आलेत. ही जितकी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आपला हा विद्यार्थी जो शाळा सोडून निघाला होता तो पुन्हा आपल्या शाळेत येतोय. खरंय सर. आणि खरं तर अभिजितला सुद्धा वाटलं असेल की इतक्या वर्षात त्याच्या वडिलांनी एकदा तरी शाळेत यावं आणि आज तो योग आला नाही का. तुमच्या मुलाच्या प्रगतीबद्दल आणि त्याच्या शाळेतल्या वागणुकीबद्दल आम्हाला माहितच आहे. पण तुम्हाला पहिल्यांदा शाळेतून कसं वाटतंय ते सांग. सर इथं येईपर्यंत यानं तुम्हा सगळ्यांबद्दल एवढं सांगितलंय ना की मला वाटतच नाही मी पहिल्यांदा शाळेत आलोय म्हणून. आणि खास करून कांबळे सरांबद्दल तर सगळ्यांनीच सांगितलंय. आई वडिलांनंतर जर मुलांवर कोणी संस्कार करण्याचं काम करत असेल ना तर ती शाळा आहे असं मला वाटतं. सुभद्रानंतर तुम्हीच घडवलंय याला. त्यामुळं मला याचा जितका अभिमान वाटतो ना तेवढा शाळेचा वाटतो, तुम्हा सगळ्या शिक्षकांचा वाटतो. एवढ्या कमी वयात शिक्षणाची गोडी, समजूतदारपणा, समानता, एकमेकांना मदत करण्याची भावना हे सगळं तुम्हीच दिलंय की त्याला. आता याचं हे शेवटचं वर्ष आहे पण तुम्ही एवढं दिलंय की आयुष्यभर पुरेल त्याला. त्यामुळे तो कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. खरं तर मी असं म्हणेन की शाळेनंच त्याच्या वडिलांची भूमिका पार पाडली. त्यामुळे मी शाळेचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. आणि 10वी झाल्यावर अभिजित इथून गेल्यावर त्याला कुणीही विसरणार नाही एवढं आम्हा प्रत्येकाच्या मनात घर केलंय त्यानं. अभिजित, आम्ही ऍडमिशनची प्रोसेस सुरू करतो, तू वर्गात जाऊन बस. असं कसं? पहिली प्रोसेस उद्या आणि मग उद्यापासून वर्गात बसेल. कुठे प्रत्येक बाबतीत मोडदा घातलाच पाहिजे का? कधी ते द्या ना सोडून. नाही काही चांगलं होत असलं की नियमावरती बोट ठेवता आणि तेच तुमच्या बाबतीत असलं की नियम धाब्यावरती बसवता. हे असं कसं? सर, मी फक्त नियम सांगितला, होत्या तुमच्या मनासारखं. आणि तुम्हाला तसंच करायचं असतं तर तुमच्यातल्या तुमच्यात मीटिंग ठेवा ना, आम्हाला बोलू जाऊ नका. कुरकुट अवघड आहे. हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका. कसं आहे ना, सगळे शिक्षक काय सांगतात की आपण आयुष्यात काय केलं पाहिजे, पण हे असे शिक्षक सांगतात की आपण आयुष्यात काय करू नये. आणि कसं आहे, मुलांच्या जडणघडणीसाठी यांचंही तितकंच योगदान आहे नाही का. बरोबर आहे. सुनिया गाई बनिया. अरे तरी म्हणलं आज मध्ये एक एक एवढी मस्ती कशी करायला लागल्यात. ए आब्या, बरं झालं बाबा तू आलास. तू नसताना यांच्यावर कवाच पटलं नसतं मला. तू नीट राहिलास तर कोण कशाला भांडते. आणि तुला मस्ती आलीच तर आम्ही जिरवणारच की. बघ आब्या, असा यो मध्ये म्हणून मार खातो. बघायचं का कोण खातंय. ए माद्या, आता बस की गप. उगच त्याला काहीतरी म्हणतोस आणि ती म्हणलं की म्हणतोस त्यालाच मस्त आहे म्हणून. होय, चिरण्या का फिरण्या. आता तुला मस्ती आली म्हणती. अरे गप्पा, नाहीतर आम्हाला वाटेल पुण्याला गेलो असतो तर बरं झालं असतं. असं का वाटेल त्याला? आपण सगळे इथं त्याची वाट बघत असताना. कशी आहेस केवढा? मी बरी आहे. तू? मी बी बरा आहे. होय रेशमे. रेशमे, मी गेलो नाही कळल्यावर घरी यावंच नाही वाटलं. नाही वाटलं.
ह्या आता रेशमीला पाऊस आली ही एक रुसून बसली का नाही की असं वाटतं माझंच काहीतरी चुकली, कारण ती अशी कधी बिनकामाची नाही रुसत. हा मोर काय ती तिला सोड, तिकडं जीव तिकडं बघ कसं तेज आलंय चेहऱ्यावर मला शाळेत आलेलं बघून. तुला बघून नाही आज तुझी जॉब झाली असला. आवडले. केवढा आज सगळ्या वयात आहे. अगं माझा लय अभ्यास राहिलाय तो समजा पूर्ण करून घेतो. बर का वह्या लिहून देऊ? आग नाही नको मी करीन. पल्ले चल की तुला हरिण दाखवतो. हरिण बघ की तूच मला काय गरज पडली? लहानपणापासून अशीच आहेत का ग तू? का डोंगरात येताना दगडाव डोकं आपटलेलं? आता तुझं आपटीन इथलं एखाद्या दगडाव. हिला काहीच कळेना झाले. हे बाबा किरण्या तूच सांग. अगं पल्ले आबीला रेशमीवर बोलायचं आहे, तू आमच्याबरोबर चल. डायरेक्ट हाय असं सांगितलंस वय? अरे गाई बान्या. पल्ले तू कुठं जायचं नाहीस आणि मला बी कोणाशी काहीच बोलायचं नाही. पण का रेशमे? आज पावतर माझ्यावर बोलायचं म्हणून रुसून बसायचीस आणि आज बोलतोय म्हणून. ए पल्ले आता तर चल की बाया, का एवढं ऐकून तुला इथेच बसायचंय? चल. रेशमे अगं तुला काय झालंय? अगं तुलाच तर असं वाटत होतं ना की मी ही शाळा हे गाव सोडून नको जायला म्हणून. तू मला सोडून जाऊ नये असं वाटत होतं. अगं मग मी कुठे गेलोय तुला सोडून? इथंच आहे की तुझ्यावर. मग काय माझ्यासाठी परत आलायस? सगळ्यांसाठी चाललोय. माझ्या मनातलं सगळं सांगून बी काहीच फरक पडला नाही ना अभ्या? अगं तसं नाही रेशमे, म्हणजे मला आवडतेस तू, पण तशी तुलना नाही करता याची. त्यापेक्षा नाही आवडत हे म्हणलेलं आवडलं असतं अभ्या. रेशमे तुला काय झालंय? आपण आधीसारखं नाही राहू शकत का आता? सगळं आधीसारखं असताना तर राहिलो बी असतो. अगं मग आता एवढं काय बदललंय? माझ्यासाठी सगळंच बदललंय अभ्या. आधी मी तुला माझ्या मनातलं कळू दिलं नव्हतं. अरे पण आता तुला सगळंच माहित आहे ना. याआधी तुम्हा दोघांना एकत्र बघण्याचा एवढा त्रास नव्हता होत. अरे पण आता होतोय. काय करू मी त्याचं? म्हणजे जाऊ दे, त्याला माहित नाही म्हणून इच्छा सोडून द्यायची मी. अरे पण आता काय म्हणून सोडून तूच सांग की. कसं बोलू तुझ्याशी? दाद्या, मला माहिती आहे तुम्ही दोघं बी एवढं स्वाभिमानी आहे. मी दिलेल्या पैशांवर बसून नाही खाणार, काहीतरी धडपड करणारच. करा, त्याबद्दल माझं काहीच मत नाही. आपण जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना आता वाट दिसेना, तेव्हा तुमचा यो बाप आहे. आणि हा आता फोन करीन आणि भेटायला बी येईन. तुमच्यासोबत इथं जेवढे बी दिवस राहिलो ना, जेलमधली सगळी वर्ष विसरलो बघ. दुःख भोगून आल्यानंतर सुख म्हणजे काय असतं हे माहितीच नव्हतं. हा फक्त एकच खंत कायम राहील मनात.
ती म्हणजे सुभद्राला न बघण्याची. तुम्ही मला माफ केलं असलं तरी मी तिचा कायम गुन्हेगार राहीन. आज हे समज बघायला आई पाहिजे होती. खरंच आपलं नशीबच हे समजायचं. पण आपा तुम्ही कुठं बी असला ना तरी तुमचं घर हित आहे. यावं वाटलं तर फोन करू नका, बिंदास द्या. खराबला नाही लगी इकडं निघून ये. काळजी घ्या आपा. हो आप्पा, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ह्यांची काळजी अजिबात करू नका. मी आहे की या दोघांपाशी. तू आहेस म्हणूनच यासनी सोडून जायची हिंमत करतोय. आणि लोकांचं काय ऐकू नको. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि एक दिवस सगळं गाव हे म्हणाल. माझा आशीर्वाद आहे तुला. आप्पा लवकर परत या. येताना काय आणू तुझ्यासाठी? मला पाहिजे ते कोणच नाही आणू शकत. असू द्या, तुम्ही बघच ते लवकर या.